प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जुन आणि सायली या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आलंय. आणि कल्पनाताई ज्या एवढ्या दिवस त्यांच्या भावाच्या घरी होत्या त्या आल्या आहेत, तर धमाका घेऊनच आल्यात. म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्टचे पेपरच हातात आणले आहेत. बरं, आता घर सजवलेलं दिसतंय, अर्जुन सायली छान नटलेले सजलेले दिसत आहेत. म्हणजे फायनली या दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं. पण प्रेमाची अनुभूती आल्या आल्या या दोघांना विरहाची अनुभूती येणार आहे असं काहीतरी आता वाटायला लागलंय. पण अजूनही कन्फर्म सांगता येत नाही बरं का प्रेक्षकांनो, हे स्वप्न आहे की सत्य, म्हणजे सगळं गौडबंगालच आहे. पण हाही प्रोमो बराच आधी त्यांनी आउट केलाय. म्हणजे अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांना छान पद्धतीने प्रपोज करतायत. म्हणजे मस्त त्याने अंगठी बिंगठी आणली आहे. इथे मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलंय. खूपच छान वाटलंय. म्हणजे कदाचित अर्जुनचे बिचाराचे प्रयत्न जे काही चालू होते आतापर्यंत आणि सायलीचे सुद्धा ते प्रयत्न फळाला आलेत आणि या दोघांनी फायनली एकमेकांना प्रपोज केलंय. जो क्षण होता, म्हणजे ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, तो क्षण त्यांनी त्यात दाखवलाय. पण हा क्षण ते बिचारे एन्जॉय करताय न करताय तेवढ्यातच यांच्यावर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा बॉम्ब फुटलाय. बरं, आता हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर आले कसे असतील समोर, आता त्यात काही शंका नाहीये. दुसरी आहे कोण यात रिकामे कामं करणारी? प्रियानेच हे सगळं समोर आणलं असणार आहे. म्हणजे हे दोघं जण एकमेकांना प्रपोज करायला बाहेर गेले असतील आणि हिने ठरल्याप्रमाणे हिचं काम केलं. म्हणजे घरात कोणी नसेल आणि हिने ते पेपर हुडकून काढले असतील अस्मिताच्या मदतीने, शंकाच नाही. पण काही म्हणा प्रेक्षकांनो, मध्ये जरा थोडंसं मी प्रिव्ह्यू बद्दल बोलते, म्हणजे आधीच्या एपिसोड्स बद्दल. खरंच खूपच छान दाखवलंय त्यांनी. म्हणजे या मालिकेमध्ये अर्जुन आणि सायलीची जी लव्ह स्टोरी त्यांनी दाखवली आहे, म्हणजे ही प्रेमकथा अतिशय प्युअर आणि खूपच छान वाटते बघायला. त्यात अर्जुन आणि चैतन्याची जोडी म्हणजे वा रे वा, अगदी 4. पण प्रेक्षकांनो, म्हणजे माझा असा अंदाज आहे बरं का. आता तुम्हाला यावर काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. प्रतिमा आत्या ज्या आहेत ना, त्यांचं सायलीवर आधीच खूप जीव आहे. त्यामुळे त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असो काही असो, आय डोंट थिंक सो की त्यांना काही फरक पडेल. त्यांनी म्हणजे रविराज आणि प्रतिमा आत्या या दोघांनी मिळून नक्कीच सायलीचं पॅचअप करायचं ठरवतील. ते म्हणजे घरच्यांना समजवतील की बो असं आहे तसं आहे. आणि बरेच जण सायली आणि अर्जुनच्या फेवरमध्ये आहेत. म्हणजे एक आपली ही सोडली अस्मिता आणि प्रिया, तर असं मला वाटतं म्हणजे कल्पनाताईंना सगळेजण समजावून सांगतील. आता पूर्णाजी यामध्ये कशी भूमिका घेताय हे बघणं जास्ती महत्वाचं ठरणार आहे. कारण पूर्णाजींनी सायलीला मागे शपथ बिपत पण घ्यायला लावली होती की शपथ घे, तुझं प्रेम आहे की नाही. सायली काही खोटी शपथ घेणार नाही, या गोष्टीचा सगळ्यांचा विश्वास आहे. आता ह्यामध्ये चर्चा करण्यासारखे बरेच पॉइंट्स आहेत. पण आता प्रियाने जो काही हा उद्योग केलाय, तर या उद्योगामुळे या दोघांमध्ये विरह येईल असं दिसतंय खरं. पण प्रेक्षकांना त्यांनी एवढ्या लवकर लगेच या दोघांना वेगळं करायचं नसतं. म्हणजे या दोघांची जरा लव्ह स्टोरी बघायला छान वाटलं असतं. पण काय येणं कधीही म्हणजे मालिकेवाल्यांचा ट्रेंडच येतो, काही चांगलं त्यांना दाखवलं तर अपचन होतं का काय कोणास ठाऊक, पण तसं काहीतरी चालू आहे. असो, तर आता ह्या प्रियाचा एक काहीतरी अजून वेगळाच ट्रॅक त्यांनी लावलाय. आता या प्रतिमा त्या ते स्केच वगैरे काढणार आहेत महिपतचं, तर आता बघूयात तो ट्रॅक मध्ये काय काय घडतंय. पण कदाचित तो ट्रॅक ह्या सगळ्यामध्ये मागे पडावा असं वाटतंय. म्हणजे त्यांनी प्रोमो जो रिलीज केलाय ना, तो येत्या डिसेंबर महिन्यात केव्हाही ते दाखवू शकतात बरं का. अशी काही फिक्स तारीख नाहीये. तर प्रतिमा त्यांनी महिपतला ओळखलंय आणि महिपत त्यांच्या समोर येईल. आता ते स्केच रविराजांना कळेल का, या सगळ्या गोष्टी खूपच उत्सुकता वाढवत आहेत मालिकेमध्ये, यात शंका नाही. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला अर्जुन आणि चैतन्याचा सीन आवडला का? म्हणजे या दोघांची जी कळवळ आहे ना, सायलीच्या मनात काय चाललंय ते जाणून घेण्याची, ती फार छान दाखवली. पण मला असं वाटतंय हे फायनली जे त्यांनी प्रपोज दाखवलंय ना, ते कदाचित या पूर्णाजीच्या हिंटमुळे अर्जुनच्या लक्षात येईल असं काहीतरी वाटतंय. आता बघूयात तसं काय काय दाखवतात. काय ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला कुठलाही फेक रिव्ह्यू देत नाहीये, पण एक संडे स्पेशल आपण करतो की नाही नेहमी चर्चेचा विषय घेऊन एक छानसा रिव्ह्यू देतो, तसं मी तुम्हाला आज एक रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न केलाय. कारण 2-3 प्रोमो आउट झालेत ना याचे, अर्जुन आणि सायलीच्या प्रपोजचे पण झालेत. आता कालच त्यांनी कल्पनाताई आल्यात आणि त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर भिरकावले, तोही प्रोमो आउट केलाय. आणि त्याचं BTS सुद्धा ऑलरेडी आउट झालं होतं. तर हे सगळं जे काही ते दाखवत आहेत, तर त्यामुळे कदाचित असं म्हणतात ना, म्हणजे काहीतरी निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह होईल. आता हे एकदाच एक कॉन्ट्रॅक्टचं समोर आलं सत्य की मग या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये दुसरी काही अडचणच नाहीये.
तर कुठली तरी बेस्ट आहे ही मालिका, तर त्या मालिकेप्रमाणे या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समोर येतं. मग या दोघांचा विरह होतो. मग पुन्हा हे दोघं जण एकत्र येतात. हिला काहीतरी दिवस राहतात. असं बरंच काहीतरी लंबीलचक स्टोरी आहे. पण आता हे आपल्या मराठी व्हर्जनमध्ये काय काय दाखवतायत हे बघणं जरा उत्सुकतेचं ठरणार आहे. पण प्रेक्षकांनो, मी जरा नाराजच आहे. शी बाई, या दोघांचं इतकं छान प्रपोज वगैरे दाखवलं ज्याची आपण वाट बघत होतो आणि या दोघांना लगेच त्यांनी वेगळंही करायचा प्रयत्न केलाय. पण ठीक आहे, बघूयात. वाईटातून काहीतरी चांगलं होतं या गोष्टीवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी तरी या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. आणि तसंही प्रेक्षकांनो, बाकीच्या अशा ज्या सिरियल आहेत त्यापेक्षा ही सिरियल एक छान उत्सुकतेची आणि बघावीशी वाटते. म्हणजे मला तरी ही मालिका फार आवडते. बरं, आता उद्यापासून नवीन मालिका येतेय. कोणाकोणाला वाटते त्या मालिकेचा रिव्ह्यू मी द्यावा, मला कमेंट करून नक्की कळवा हं. पण त्याआधी ठरलं तर मग या मालिकेमध्ये काय काय होईल? प्रिया कॉन्ट्रॅक्टचे पेपर कसे शोधेल, का आपोआपच त्या कल्पनाताईंच्या हातात हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर जातील? हे सगळं म्हणजे खूपच उत्सुकता वाढवतंय, हे मात्र खरं आहे. पण या दोघांनी फायनली एकमेकांना प्रपोज केलं हे त्यांनी फार छान दाखवलंय. आणि मागचा जो एपिसोड होता ना प्रेक्षकांनो, तो तर मी खरंच खूपच एन्जॉय केला हं. म्हणजे या कलाकारांनी काय काम केलंय प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. आणि विशेषतः चैतन्य, अर्जुन, सायली, पूर्णाजी, म्हणजे सगळ्यांचंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूपच छान दाखवतात प्रेक्षकांनो ही मालिका. आणि यामधले कलाकार अगदी जीव ओतून काम करतात. त्यामुळे आपला इतका इंटरेस्ट वाढतो ना या मालिकेमध्ये की तुम्हाला काय सांगू. आता हा प्रोमोज बघितला की मला तर उत्सुकता लागली आहे की कधी एकदा मी या दोघांचा प्रपोज बघतीये. पण आता बघा, इथे जो प्रोमो त्यांनी कल्पनाताईंचा दाखवलाय ना, त्यात आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की प्रिया आणि अस्मिता तिथेच आहेत आणि हे दोघं जण जस्ट एकमेकांना प्रपोज करूनच आले आहेत. म्हणजे घर पण सजवलेलं दिसतंय. म्हणजे यदा कदाचित यांनी एकमेकांना घरातच प्रपोज केलं का काय कोणास ठाऊक. म्हणजे दाखवले त्यांनी प्रोमोमध्ये असा कॅफे बिफे दाखवलाय, मस्त सजावट दाखवली आहे. पण आता हे दोघं एकमेकांना इथे घरच्या घरीच प्रपोज करता का काय ते आता बघूयात. म्हणजे येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला कळेलच. पण आता ह्या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्या आणि रविराज या दोघांची ही भूमिका जास्ती महत्वाची असेल असं मला वाटतंय. म्हणजे असं जर त्यांनी दाखवलं ना तर ते खूप बघण्यासारखं, म्हणजे छान वाटेल बघायला की या दोघांनी अर्जुन आणि सायलीला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. रॅदर ही सायली प्रियाच्या घरी जाऊन राहिली आहे. ते जर झालं ना प्रेक्षकांना तर मजा येईल प्रियाची फजिती बघायला. काय म्हणता तुम्ही? भारी वाटेल की नाही? तर अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी बिचाऱ्यांनी अथक श्रम केलेत. म्हणजे खरं तर बिचाऱ्या चैतन्याला या सगळ्यामध्ये क्रेडिट द्यायला हवं. चैतन्यानी तर बिचाऱ्याने रात्र जागून काढली आहे अर्जुनसाठी. म्हणजे सायली वहिनीच्या मनात काय असेल, कसं कळेल की हिच्या मनात अर्जुन बद्दल प्रेम आहे की नाही. आणि त्यातनं तो चिठ्ठीचा घोटाळा, तो तर अतिशय मजेशीर दाखवला त्यांनी. माझं तर त्यावेळी खरंच हसून हसून पोट दुखलं. छानच दाखवला त्यांनी. म्हणजे आतापर्यंतचे भाग छानच दाखवले. पण आता या दोघांचा विरह दाखवून उगाचच मालिका ताणू नका, एवढंच काय ते सांगणं आहे. वाईटातून काहीतरी चांगलं होतं एवढी अपेक्षा आहे आणि हे दाखवावं हीच एक शेवटची आशा अपेक्षा आहे. आणि तसंही प्रेक्षकांनो कमाल आहे या सगळ्यांची. म्हणजे बघा ना, ठराविकच कलाकार आहे, एकच स्टोरी आहे आणि त्यातल्या त्यात हे गोल गोल फिरवून किती खिळवून ठेवता आपल्याला. खरंच कौतुकास्पदच आहे. पण आता बघूयात. म्हणजे जास्ती काही बोलण्यासारखं तर नाहीये, पण येणाऱ्या काही भागांमध्ये बरेच ट्विस्ट आणि टर्न आपल्याला बघायला मिळणार आहे हे मात्र निश्चित आहे. पण आता अर्जुन सायलीच्या या विरहाच्या मागे या प्रियाचा आणि महिपतचा जो काही डाव आहे या प्रतिमात्यांना किडनॅप करण्याचा, तो मागे पडतो की काय, का खरंच प्रतिमात्या किडनॅप होतात, म्हणजे या दोघांचा विरह होईल आणि या दोघांना सावरायला कोणीच नसेल, असं बरेच प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे मला तरी पडलेत. पण आता पाहूया हळूहळू काय काय होतंय. आणि त्यातला हा ट्रॅक कालचा मला फारच खटकला. म्हणजे या प्रतिमात्याला ही प्रिया दूध देत असते तेव्हा दुधामध्ये झोपेच्या गोळ्या असतात आणि ते दूध खाली सांडल्यावरही या रविराजांना शंका पण येत नाही या प्रियावर की त्या एवढ्या धडधडीत गोळ्या दिसत आहेत. आणि ती प्रिया म्हणते काही नाही बाबा, साखर फुटाणे. आता साखर फुटाण्यांचा शेप आणि या झोपेच्या गोळ्याचा शेप किती जमीन आसमानचा फरक आहे प्रेक्षकांनो. रविराजांना जरा गरजेपेक्षा जास्तीच भोळं दाखवलंय असं नाही का म्हणता येणार. असो, काही गोष्टी असतात हो निगेटिव्ह, काही गोष्टी सोडून द्यायच्या. पण ऍक्च्युली जी गोष्ट आहे, म्हणजे ही जी मालिका बेस्ट आहे तो विषय तर ते धरून येत ना आणि अतिशय छान पद्धतीने हे सगळं ते प्रेझेंट करतात.
त्यातनं मराठी मालिका म्हटली तर थोडाफार अतिरेक येणारच. प्रियाच्या बाबतीत त्यांनी काही ना काही सत्य रिव्हील करावं हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, कारण प्रियाचं जे विलनगिरी चालू आहे ना ती जरा ओव्हर दाखवली आहे त्यांनी. म्हणजे काही झालं की आपलं ती प्रिया प्रिया, त्यातनं आता हे मध्ये चैतन्य आणि अर्जुनचं जी कॉमेडी त्यांनी दाखवली ना ती थोडीशी जरा बदल म्हणून खूप छान वाटली बघायला आपल्याला. पण आता महिपतचा ट्रॅक त्यांनी पुन्हा समोर आणलाय. आता महिपत आणि प्रतिमा आत्या हे दोघं जण खरोखर आमने सामने येतील का? प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल का? खरं तर मला असं वाटत होतं की प्रतिमा आत्याला ऑलरेडी त्यांचा भूतकाळ आठवतोय, कदाचित त्या नाटक करतात, पण कालच्या या इन्सिडेंटमुळे त्यांचं हे नाटक नाहीये हे कन्फर्म झालंय. पण आता रविराज काही झालं तरी त्या महिपतचं स्केच काढणार म्हणजे काढणारच, आणि प्रिया या प्रतिमात्याला स्केच काढण्यापासून थांबवणार म्हणजे थांबवणारच. आता हा तमाशा आपल्याला बघायला मिळणारच आहे. बघूया पुढे काय काय होतंय. प्रेक्षकांनो, आज रविवार आहे, तुमचे छान छान प्लॅनिंग असतील, काही कोणाचे काय काय प्लॅनिंग आहेत मला कमेंट करून नक्की कळवा. आमचं काही विशेष प्लॅनिंग नाहीये. आम्ही बाई आज हिवाळ्याचे लाडू करणार आहे. 4-5 दिवसापासून आणून ठेवलंय ते खारीक खोबरं दळून. आता आज फायनली त्याचा मुहूर्त लागणार आहे. तर असा होता माझा आजचा संडे स्पेशल रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला? थोडक्यात देतीये, उगीच पल्लाळ बोलण्यात काही अर्थ नाही ना प्रेक्षकांनो. पण हे जे प्रोमो आउट झाले होते त्याबद्दल थोडंसं बोलावंसं वाटलं, म्हणून मी हा खास रविवारचा रिव्ह्यू तुम्हाला केलाय. आणि जरा उशिरा दिला, जरा झोप घेतली आज छानशी आणि मग तुमच्यासमोर रिव्ह्यू प्रेझेंट केला. कसा वाटला हा छान संडे स्पेशल रिव्ह्यू मला नक्की सांगा. आणि हे जे प्रोमो आउट झालेत त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? खरंच या वाईटातून काही चांगलं होईल का? जसं मला वाटतंय तसंच तुम्हाला वाटतंय का? कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि हो, जी नवीन मालिका आली आहे त्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडेल का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा संडे स्पेशल रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला सांगा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.